नमस्कार, मी अभिषेक इनामदार की फ्रेम्स ॲनिमेशन अकॅडमीमधून. आज 3D मॅक्समध्ये आपण स्प्लाइन बघणार आहोत. स्प्लाइन एक 3D मॅक्समधला असा एक पार्ट आहे की जो प्रचंड पॉवरफुल आहे. आपण ह्याच्यामध्ये कशा प्रकारचे मॉडेल्स वगैरे बनवू शकतो आणि स्पेसिफिकली आर्किटेक्चरच्या ज्या हिशोबाने जर आपण विचार केला तर अतिशय फटाफट आपण मॉडेलिंग करू शकतो. मी इथे क्लिक करतो. फर्स्ट क्रिएट मेनूच्या बाजूला आहे शेप्स. तर हे आहे स्प्लाइन्स. सो बेसिकली स्प्लाइनला थोडं डिफाईन करतो. जसं की फॉर एक्झाम्पल मी आता लाईन घेतो. इथून एक लाईन घेतली आणि इथे क्लिक केलं लाईन आहे. आता मी राईट क्लिक करतो, इथे आपली लाईन एंड होईल. सो बेसिकली हे जी लाईन आहे ना, ही आपली ऑटोकॅडमध्ये जी आपण ड्राफ्टिंग करतो जी लाईन असते ना, ती हीच प्रकारची लाईन आहे. ओके. समजा आता मी एखादं स्प्लाइनमध्ये काही बनवलं आणि मी इथे फाईलमध्ये गेलो, फाईलमध्ये एक्सपोर्ट सांगितलं, फाईलमध्ये एक्सपोर्ट सांगितलं. फाईलमध्ये एक्सपोर्ट करताना इथून आपण जर एक मिनिट DWG फाईल, ओके, तर AutoCAD.DWG फाईल हा फॉर्मॅट असतो. ओके. तर आपण याला इथून पण एक्सपोर्ट करू शकतो. ठीक आहे, ऑप्शन आहे, इथून पण एक्सपोर्ट करता येतं. समजा आपण मेजरमेंटच्या हिशोबाने जर विचार केला तर आपल्याला इथून पण जाता येतं. पण माझा सल्ला असा आहे की आपण आता उलटं चालायचं नाही. म्हणजे 3D मॅक्समधनं ड्राफ्टिंग करून काय आपण ऑटोकॅडमध्ये जायचं नाही. मी तुम्हाला एक सांगतो आहे की ह्याच्यातनं जे लाईन्स आहेत ना, हा ॲक्च्युली DWGचाच प्रकार आहे. ह्याच्यामध्ये एवढी फ्लेक्सिबिलिटी आहे की जेवढी ऑटोकॅडमध्ये पटकन आपण ड्राफ्टिंग करताना 2 ॲक्सिसमध्ये आपण करतो, इथे 3 ॲक्सिसमध्ये केलं जातं. म्हणजे एखादा समजा आपल्या एरिया बनवायचा असेल किंवा एखादा पर्टिक्युलर एरिया घ्यायचा असेल तर आपण इथून मॉडिफायमध्ये टाकून आपण त्याला किती इंचेस किती फीट आपण इथून टाकू शकतो. मी फीट आणि इंचेसचं बोललो नाही अजून, कारण की आपल्या मागच्या लेक्चरमध्ये पण मी बोललो होतो की मी प्रॉपरली त्याला एक वेगळं लेक्चर घेऊन सांगणार आहे. ठीक आहे. तर आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की आपण याला कसंही हँडल करू शकतो. आपला किती बाय कितीचा फीट असेल काय असेल तर आपण लगेच इथून एरिया डिफाईन करू शकतो. समजा एक एक्झाम्पल सांगतो. आता इथे माझं ऑलरेडी फीट आणि इंचेस ऑलरेडी आहे माझ्याकडे. सो लेट्स से मी 10 फीट बाय 25 फीट. ठीक आहे. तुम्हाला असं वाटेल एवढा छोटा झाला आहे. ठीक आहे ना. पण जे काय आहे ते ॲक्च्युअल काय म्हणतात त्याला मेजरमेंट आहे. असं नाही बोलता येणार की हे चुकीचं आहे. नाही. ठीक आहे ना. आपण आता एवढे बघायचं होती तर एकदम छोटा कसं दिसतंय. इट्स नॉट अबाउट की ते किती छोटं दिसतंय ते किती मोठं दिसतंय, कारण की हे अनलिमिटेड वर्ल्ड आहे. मी किती पण झूम करू शकतो, ते संपून जाईल. आणि मी इथून झूम करू शकतो, त्याला ते एंड नाही आहे त्याला. म्हणजे हे पूर्ण वर्ल्ड किती पण त्याला एंड नाही आहे. आपण युनिवर्समध्ये गेल्यासारखं एकदम तो एक किती पण लांब जाऊ शकतो. सो ऑलवेज देअर इज अ मेजरमेंट. आपण ह्या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत किती आहे आपण ते मेजर करतो. म्हणूनच आपण जे मेजरमेंटमध्ये आपण जे बनवणार आहे ना, त्याच्यासाठी मी सेपरेटली प्रॉपर सांगणार आहे. पण पहिलं हे ज्या गोष्टी सोप्या आहेत त्या आपण उरकून घेऊ शकतो. ठीक आहे. सो याला डिलीट करतो. आता आपण मोठा एक समजण्याकरता घेऊया. जेव्हा मी इथे रेक्टँगल घेतो, मॉडिफायमध्ये जातो. मॉडिफायमध्ये रेक्टँगलमध्ये आपल्याला लेंथ, विड्थ आणि कॉर्नर जर आपल्याला स्मूथ पाहिजे असतील तर आपण इथून कॉर्नर स्मूथ करू शकतो. पण जनरली म्हणजे जेव्हा आपल्याला याचा मॅक्सिमम बेनिफिट घ्यायचा असेल स्प्लाइन्सचा 3D मॅक्समध्ये, तर राईट क्लिक करून कन्वर्ट टू एडिटेबल स्प्लाइन करता येईल. आणि स्प्लाइनमध्ये तुम्हाला प्रचंड ऑप्शन मिळतात. प्रचंड म्हणजे लिटरली खूप सारे ऑप्शन्स मिळतात की जे नॉर्मल स्प्लाइनमध्ये मिळत नाहीत. जसं की फॉर एक्झाम्पल वर्टेक्स, सेगमेंट आणि स्प्लाइन. सगळ्यात पहिले आपण वर्टेक्स बघूया. वर्टेक्स म्हणजे पॉईंट, राईट. आणि याला हे जे 2 दिसत आहेत ना, याला म्हणतात बेझियर्स. तर बेझियर्स कसं काम करतं, आता मी याला सिलेक्ट केलं आणि W प्रेस केला म्हणून आता हे मूव्ह टूल दिसतंय. तर मी याला ते असं मूव्ह करू शकतो. मी याला मूव्ह करू शकतो. कशा पण शेप देण्याकरता मूव्ह करू शकतो. तर हा भाग वेगळा की हे जॅगेड एजेस दिसते, म्हणजे असं जॅगेड एजेस दिसते. तर याला स्मूथ करण्याकरता काय करावं लागतं. आता जसं की हा इथे पॉईंट आहे, तर मी इथे पॉईंट टाकलं ते स्मूथ होऊन जाईल. कसं करायचं,
राईट क्लिक करायचं आणि रिफाईन बघायचं ऑप्शन कुठे दिसतोय का. ओके, तर बरोबर इकडे खालती रिफाईन म्हणून ऑप्शन आहे, त्याला क्लिक करतो. तुम्हाला हवं तिकडे पॉईंट टाका, असं काही नाही की आपल्याला तिथेच टाकला पाहिजे इथेच टाकला पाहिजे, असं काही नाही. थोडंसं टेन्शन बघा इकडे, हां याच्यात जास्त टेन्शन वाटतंय तर इथे रिलीज करा टेन्शन. इथे हे बघा झालं स्मूथ. तर रिफाईन करून काय होतं, त्याच्यामधलं टेन्शन कमी होतं कुठलं पण, एकदम प्रॉपर. अजून पाहिजे अजून टाका, काही प्रॉब्लेम नाही. प्रॉपर असा तो सर्कल फॉर्म झाला, म्हणजे सॉरी कर्व फॉर्म झाला. ओके, सो हा एक छोटासा भाग झाला. तर नेक्स्ट आहे सेगमेंट. सेगमेंटमध्ये आपण या 2 पॉईंट्समधला जो हे असतो त्याला सेगमेंट म्हणतात. तर आपण त्याला पण मॉडिफाय करू शकतो, जसं की ओके, आणि अख्खाच्या अख्खा स्प्लाइन. ठीक आहे त्याचा भरपूर यूज आहे. स्लोली आपण जाऊया, समजवतो तुम्हाला. सो लेट्स टेक परत वर्टेक्स. ठीक आहे ना, तर वर्टेक्सला समजा सिलेक्ट केलं तर जनरली आपल्याला जास्त करून काय लागतं, वर्टेक्सला सिलेक्ट केलं, मी खालती येतो. आता जनरली तुमच्याकडे ना मेनू असा दिसत असेल 3D Maxमध्ये, मी तो असा इथून ना खेचून ठेवला आहे. ठीक आहे, कारण की माझ्याकडे ना 2 स्क्रीन्स आहेत, एक लेफ्ट हँड साईडला एक स्क्रीन आहे आणि राईट हँड साईडला असे 2 मॉनिटर्स आहेत. त्यामुळे मी अशी हे करून जागा ठेवतो, कारण की मला प्रॉपर ऑप्शन सगळे दिसतात. सिंगल तुमच्याकडे स्क्रीन आहे काही प्रॉब्लेम नाही, याला असं ठेवून तुम्हाला खालती स्क्रोल करावं लागतं. म्हणजे हा इथून ना हे थोडंसं वरती घ्या. ओके, आणि इथून ना बघा स्पेस तुम्हाला मिळेल खालती, सगळं तुम्ही हळूहळू जाऊन बघू शकता. मी इथे वर्टेक्सला सिलेक्ट केलं आणि खालती जातो. खालती गेल्यावरती इथे ऑप्शन चालू होतात जॉमेट्रीमध्ये. फॉर एक्झाम्पल अटॅच आहे, क्रिएट लाईन आहे, ब्रेक आहे. ठीक आहे ना, आपण सगळ्यात पहिले काय करूया, याला आपण फिलेट देऊया. फिलेट रेडी, हे फिलेट आहे का, अंडू करतो. हां, याला असं फिलेट येता येईल. ओके, सिलेक्ट करायचं. डायरेक्ट आपण इथून व्हॅल्यू पण टाकू शकतो. बरोबर, फिलेट. दुसरं ऑप्शन काय, चॅम्फर. हे इथून चॅम्फरला क्लिक केलं, चॅम्फर देतो. आता मी तुम्हाला हेच सांगतो का, म्हणजे हे का सांगतोय, कारण की हे जनरली खूप लागतं, म्हणजे जनरली पटापट यूज करायला खूप आपल्याला गोष्टी लागतात. फिलेट काय आहे, चॅम्फर काय आहे. ठीक आहे ना. सो बाकी पुढे आपण एक गोष्टी बघूया, फ्यूज बघूया, इन्सर्ट बघूया, करंट बघूया. ठीक आहे ना, जसं आपण पुढे जाऊ तसं बघूया. कारण की मी आता तुम्हाला सांगताना संदर्भ नाही दिला कसल्या गोष्टीचा, की हे कसं यूज आणि कुठे यूज होतं, तर ते पूर्ण बुकेश नॉलेज होऊन जाईल. म्हणजे फक्त याला मी करून दाखवलं इथे तर ती मजा येणार नाही तुम्हाला शिकायला. जेव्हा आपल्या गोष्टी जशा एन्काउंटर होतील गोष्टी, तशा गोष्टी मी तुम्हाला इथे समोर करून दाखवीन आणि त्याचा संदर्भ देईन. त्यामुळे कसं तुमचं अंडरस्टँडिंग एकदम चांगल्या लेवलचं जाईल. ओके, आणि मला पण ते शिकवायला जरा बरं वाटतं, कारण की फक्त आपण इथे ऑप्शन्स दाखवले आणि त्यांनी समजून घ्यावं माझी अशी अपेक्षा नाही आहे, की प्रॅक्टिकल पण समोरच्याला दिसलं पाहिजे की ते हां हे बाबा हे असं करू शकतो, आपला हा शेप काढता येतो, तर अजून मजा येते शिकायला. ओके, सो लेट्स से हां चला अजून पॉईंट घेतला मी इकडे. आता इथे क्रिएट लाईन आहे, तर इथून मला काय क्रिएट करायची आहे लाईन, तर काय फरक पडतो हे बघ, एकाच लाईनीमध्ये ते जुडलेले, म्हणजे ह्याच ह्याला जॉईन झालेले आहेत. पण ह्याचा अर्थ असा आहे का की ह्याचं कनेक्शन आहे, नाही, सेपरेट आहे. तर कनेक्ट करण्यासाठी काय करावं लागतं, थोडंसं खालती घेतो आणि सॉरी मी आता वर्टेक्समध्ये गेलो. आता वर्टेक्समध्ये दोघांमध्ये थोडं अंतर आहे. ओके, तर हे दोघांना आपल्याला वेल्ड करावं लागेल. पण वेल्डिंगच्या अगोदर आपल्या 2 पॉईंट्सला जवळ आणावं लागेल ना, जसं सॉल्डरिंग असतं किंवा एखाद्या गोष्टीचं जवळ आणावं लागतं. तर या 2 गोष्टीला मी जवळ आणतो, म्हणजे 2 वर्टेक्सला जवळ आणतो. जवळ आणण्याकरता खालती जायचं, इथे ऑप्शन आहे फ्यूज. याचं कामच आहे
फ्यूज म्हणजे हे दोघांना जवळ आणतं. आलं? ओके. तो हा जो थर्ड पॉईंट असतो ना, थर्ड पॉईंट कधीच वेल्ड होत नाही. म्हणजे काय होतं, समजा आता मी इथून एक लाईन अशी घेतली, तर ही कंटिन्यू लाईन आहे. ओके, तर ही आणि ही कंटिन्यू लाईन आहे, तर हीच फक्त लाईन आपण वेल्ड करू शकतो. इथून सेपरेट अशी लाईन वेल्ड होणार नाही. ही जास्तीत जास्त जवळ येऊन त्याला एक सिंगल ऑब्जेक्ट म्हणून आपण बघू शकतो, पण याला ते शक्य होणार नाही. जसं की फ्यूज आणि वेल्ड. आता समजा मी इथून वेल्ड यूज केलं आहे ना, ऑटोमॅटिक ऑन करून पण समजा वेल्ड यूज केलं, तर मी इथून बरोबर माझा पॉईंट वेल्ड होतो बघा. का? कारण की कंटिन्यूस लाईन आहे. आणि हेच जर मी इथे करायला गेलो तर हे होणार नाही. म्हणजे 3D मॅक्समधलाच हा प्रकार आहे की 3D मॅक्स थर्ड पार्टी म्हणजे थर्ड ह्याच्यातनं घेऊन देत नाही. समजा आपण इथून मी आता जवळ आणतो या लाईनला, पॉईंटला मी जवळ आणतो आणि जवळ समजा फ्यूज केलं आणि इथे मी वेल्ड केलं. काहीच गरज नाही, कारण की ती ऑलरेडी वेल्डेड आहे. जर याच्यामध्ये काय आपल्याला करायचं असेल तरी ते एक सिंगलच स्प्लाइन म्हणून धरली जाणार. असं नाही की त्याला एक सिंगल म्हणून वेल्ड व्हायचं आहे. ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम आपण याला सिलेक्ट करून बघा सेपरेट आउट करू शकतो. थर्ड पार्टीतनं असं वेल्ड होत नाही. इथून जर आपल्याला सिंगल स्प्लाइन आहे ते 100% वेल्ड होतं. ओके, तर आपण आता बघूया. लेट्स से आता मी एक सर्कल काढतोय आणि मी दुसरा सर्कल काढतोय. ओके, आता मला दोघांना अटॅच करायचं आहे, डिटॅच करायचं, तर कसं करणार? समजा मी इथून राईट क्लिक करतो, कन्वर्ट टू एडिटेबल स्प्लाइन करतो आणि इथून मी अटॅच करतो. अटॅच झालं, इथून अटॅच केलं ते अटॅच झालं. तर आता हे एकच ऑब्जेक्ट झाला. म्हणजे आता इथून समजा मी एक्सट्रूड केलं तर हा असा एक ऑब्जेक्ट दिसतोय आपल्याला, बरोबर की नाही? मग समजा आता आपल्याला मायनस करायचं असेल तर कसं करणार? इथून मला मायनस करायचं असेल तर कसं करणार? जर इथे अटॅच आहे तर आपल्याला मायनस करायचं आहे, राईट? तर मी स्प्लाइन सिलेक्ट करतो, स्प्लाइन सिलेक्ट करून खालती जातो. ओके, इथे आहे बुलियन. ठीक आहे, बुलियनला क्लिक करतो. तर फर्स्ट ऑप्शन काय आहे? युनियन. हे जर केलं पूर्ण युनियन झालं. ओके, सेकंड ऑप्शन काय? सबट्रॅक्ट. ओके, सबट्रॅक्ट. थर्ड ऑप्शन काय? इंटरसेक्ट, म्हणजे दोघांमधला इंटरसेक्ट होणारा भाग. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण प्रचंड काय काय जे हवे ते आपण शेप्स बनवू शकतो. जसं की मी एक उदाहरण देतो. मी टॉप व्यू पोर्टमध्ये जातो, टी प्रेस करून, आणि इथे मी एक सर्कल घेतो आणि इथे मी एखादा बॉक्स घेतो असा आणि इथे घेतो इथे घेतो. ठीक आहे, दिसत नसेल तर मी ग्रिड ऑफ करतो. जी प्रेस करून ग्रिड काढता येतं. सिलेक्ट करतो, मॉडिफायमध्ये जातो, कन्वर्ट टू एडिटेबल स्प्लाइनमध्ये जातो आणि अटॅच सांगतो. अटॅच 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 अटॅच, राईट? आणि इथून जर मी एक्सट्रूड केलं तर डायरेक्टली असा होतो, बरोबर की नाही? पण याच्यामध्ये मी आता अटॅच केल्यावरती तर मला मायनस करायचं आहे, तर मला इथून स्प्लाइन सिलेक्ट करावं लागेल. हे स्प्लाइन सिलेक्ट केली, मेन, खालती जातो, बुलियनला क्लिक करतो आणि आहे सबट्रॅक्टमध्ये बुलियन 1 2 3 4, वॉट एव्हर तुम्हाला स्पॅनर शेप बनवायचा आहे किंवा एखादा कोणता दुसरा शेप बनवायचा आहे, तर आपण तो शेप पटापट काढू शकतो. फक्त आपल्या डोक्यात तो शेप आला पाहिजे, उमजला पाहिजे की आपल्याला कसं काय पाहिजे आउटपुट, तर सहजपणे करता येतो. ओके, आणि आज आपण
स्प्लाइन बघितले आणि बुलियन बघितले. अजून पुढे जाऊया आणि मग आपण कदाचित आपण ह्याच्यामध्ये आपण एखादा लोगो वगैरे बनवूया कमिंग क्लासमध्ये. काही तुम्हाला डाऊट्स असतील खालती कमेंट बॉक्समध्ये टाका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.